नाशिक येथे झालेल्या एका संमेलनामध्ये बाबा रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्म विरोधात व इस्लाम धर्माचे संस्थापक आदर्श मोहम्मद पैगंबर साहेबांबद्दल टीकात्मक वक्तव्य केले होते। त्यानंतर या वक्तव्यांचा विरोध करत देशभरात ठिकठिकाणी जनआक्रोश आंदोलन करण्यात आले। या वक्तव्यांचा विरोध करत कोंढवा येथे देखील जनआक्रोश आंदोलन मुस्लिम बांधवांनी केला होता। त्याचप्रमाणे आझाद समाज पार्टीने कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे। दिसलं पाहिजे या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये काही समाजकंटक जाणीवपूर्वक जातीय द्वेष पसरवण्यासाठी तसेच जातीय तेढ निर्माण करण्यासाठी स्वयंघोषित संत यांनी काय त्यांचं नाव भोंदूबाबा गिरीराज महाराज म्हणून यांनी काय चित्रिफी करून मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामध्ये त्यांच्या लग्नाच्या बाबतीमध्ये की ज्यांनी फातिमा आयशा यांच्यासोबत जे लग्न केलं त्याच्यावरती टिप्पणी करून त्यांचं कॅरेक्टर असॅसिनेशन करण्याचा प्रयत्न केला। या माध्यमातून आमचे सांगणे आहे की जो त्या काळ होता त्या काळामध्ये बालविवाह होणं हे कॉमन प्रॅक्टिस होती आणि या माध्यमातून मी सांगू इच्छितो की प्रॉफेट मोहम्मद साहेब यांनी जेवढे त्यांच्या आयुष्यामध्ये लग्न केलं हे सगळे विडो सोबत लग्न केलेले, डिवोर्सी सोबत लग्न केलेलं आहे। याच्या मागे त्यांचं कारण हे होतं की त्या काळामध्ये डिवोर्सी महिलांना जगण्याचा अधिकार नव्हता। त्याच्या विरोधात जाऊन त्या रूढी परंपरेच्या विरोधात जाऊन समाजामध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज देण्यासाठी की विडो महिलेला, डिवोर्सी महिलेला सुद्धा जगण्याचा अधिकार आहे म्हणून त्यांनी त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे। आणि त्या काळात जर बघितलं आमचे आदर्श आहेत ते, तसेच बाबासाहेब आमचे आदर्श आहेत। त्यांचंही लग्न जे झालं रमाबाई त्यावेळेस 9 वर्षाचे होते, सावित्रीबाई फुले त्यांचंही 8-9 वर्ष वय होतं। आता हे ज्यांना मानतात रानाडे त्यांचंही वय पाहावं त्यांनी, फादर ऑफ नेशन महात्मा गांधीजी, कस्तुरबा त्यांचंही लग्न कधी झालं त्यांचं वय पाहावं। त्यावेळेचा काळ तसा होता की बालविवाह व्हायचे, जे त्यावेळेचे थोर आदर्श होते सगळ्यांचं जर आपण वय पाहिलं लग्नाचं वय तर ते बालविवाह होते। परंतु त्याचा काहीतरी राजकारण करायचं आणि एका विशिष्ट समाजाला, बहुजन समाजाला टार्गेट करायचं या माध्यमातून तसा त्या भोंदूबाबाच्या माध्यमातून प्रयत्न झालेला आहे। आणि या आपल्या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याची सर्वात प्रथम जर जबाबदारी कोणाची असेल तर ते मुख्यमंत्र्यांची आहे। परंतु हे दुर्दैव आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या भोंदूबाबाच्या स्टेटमेंट दिल्यानंतर ते जे सभेला जातात त्याच्यासोबत स्टेज शेअर करतात आणि त्या स्टेजवरनं अशी घोषणा देतात की या भोंदूबाबाच्या केसाला सुद्धा धक्का लावू देणार नाही। या माध्यमातून माझं एकनाथ शिंदेला सांगणं आहे की हे देश संविधानाने चालतो, हे लोकशाहीचं राज्य आहे, हे कदापि आम्ही सहन करून घेणार नाही। आझाद समाज पार्टी भीम आर्मीच्या माध्यमातून त्या भोंदूबाबा विरोधात आज कोंढवा पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। जय भीम, जय संविधान। आझाद समाज पार्टीचा पुणे सिटी प्रेसिडेंट आहे। ज्या भोंदूबाबाने जे वक्तव्य केलेलं आहे, जे जातीमध्ये एक तणाव निर्माण करण्याचं जे कृत्य केलेलं आहे त्याच्या निषेधार्थ त्या भोंदूबाबावर आज या कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल केलेली आहे। याच पद्धतीने भविष्यामध्ये जर त्या भोंदूबाबाने असे जर कृत्य केले तर आझाद समाज पार्टीच्या वतीने त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही। आणि त्याच पद्धतीने आज ज्या ह्या पोलीस स्टेशनमध्ये ज्या संविधानिक मार्गाने जे आम्ही न्यायिक भूमिका मांडली आणि या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मॉब जमा झाला होता आणि त्यांच्या माध्यमातून त्या संविधानाच्या माध्यमातून या ठिकाणी न्याय भेटलेला आहे। मी या ठिकाणी एवढंच सांगतो त्या भोंदूबाबाला महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही या असा इशारा आहे माझा। जय भीम, मी स्वाती गायकवाड, आझाद समाज पार्टी पुणे जिल्हा अध्यक्ष। आज या ठिकाणी कोंढवा पोलीस स्टेशन मध्ये जो कोणी भोंदूबाबा आहे त्याच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल झालेला आहे। जर कधी भविष्यामध्ये त्या भोंदूबाबाने पुन्हा असं बेताल वक्तव्य केलं तर आझाद समाज पार्टी भीम आर्मी त्याला जिथे दिसेल तिथे काळे फासेल आणि व त्याच्या विरोधात कारवाई झाली नाही तर आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करू। जय भीम।
आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ.